ठिकाणी गाडगेबाबा खूपच आजारी असल्या कारणाने त्यांनी गाडगेबाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवून घेतलं आणि जात असताना बाबासाहेब एक घुंगडी घेऊन गेले होते गाडगेबाबांना द्यायची म्हणून. मला मायेची जशी उबदार घुंगडी आणली तसंच या ठिकाणी मला एक तुमच्या संस्थेला शैक्षणिक दान द्यायचं आहे. आणि त्यावेळी 1956 रोजी संत गाडगे महाराजांनी बाबासाहेबांना हा जो परिसर आहे संत चोखामेळा विद्यार्थी वसतिगृह आणि गौतम विद्यालय पंढरपूर हा या ठिकाणी मोफत दान दिलेला आहे. अजून सुद्धा मालमत्ता उतार्यावर गाडगेबाबा यांचं नाव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. सर्वांना मानाचं जय भीम. मी नंदकुमार मोतीराम वाघमारे, मुख्याध्यापक गौतम विद्यालय पंढरपूर व अधीक्षक संत गाडगे महाराज चोखामेळा विद्यार्थी वसतिगृह पंढरपूर. आपण ज्या पवित्र वास्तूमध्ये आहोत ही पवित्र वास्तू संत गाडगे महाराज यांनी हरिजन धर्मशाळा म्हणून निर्माण केली होती. त्या काळात हरिजन लोकांना निवासाचं कुठेही स्थान नसायचं. ऊन वारा पाऊस झेलत हे लोक उघड्यावर निवास करायचे. या तळमळीतून संत गाडगेबाबा यांनी लोकांच्याकडून देणगी गोळा करून या ठिकाणी संत चोखामेळा धर्मशाळा उभा केली. या धर्मशाळेमध्ये आषाढी कार्तिकी किंवा इतर वारीच्या वेळी येणारे जे हरिजन त्या काळातले म्हणजे आताचे या ठिकाणी जे लोक येत होते त्या लोकांचा निवास करत होते. कालांतरानं गाडगेबाबांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं आणि म्हणून याच ठिकाणी सुरुवातीला त्यांनी एक हरिजन बोर्डिंग सुरू केलं. मागासवर्गीय मुलांच्या निवासासाठी भोजनासाठी या ठिकाणी त्यांनी हे बोर्डिंग सुरू केलं. सुरुवातीच्या काळाला शासनाचं अनुदान नव्हतं. त्यावेळी गाडगेबाबा आणि परिसरातले काही स्थानिक जे आंबेडकर अनुयायी होते ते परिसरामधून धान्य गोळा करायचे किंवा प्रसंगी भाकरी गोळा करायची आणि यामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजनाची सोय केली जायची. हळूहळू या ठिकाणी विस्तार होत गेला आणि सन 1959 रोजी सुरुवातीला या ठिकाणी ही गाडगेबाबांनी निर्माण केलेली जी धर्मशाळा आहे या धर्मशाळेला आता 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि लवकरच या ठिकाणी या नवीन वास्तू तयार करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. 1956 साली गाडगेबाबा आजारी होते. गाडगेबाबा आजारी असताना बाबासाहेब आंबेडकर गाडगेबाबांना भेटायला गेले. त्यावेळी गाडगेबाबांनी एक मनीषा बोलून दाखवली की माझी एक वास्तू तुम्हाला द्यायची आहे. आणि नंतर या ठिकाणी गाडगेबाबा खूपच आजारी असल्या कारणाने त्यांनी गाडगेबाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवून घेतलं आणि जात असताना बाबासाहेब एक घुंगडी घेऊन गेले होते गाडगेबाबांना द्यायची म्हणून. त्यावेळी या ठिकाणी त्यांनी खूप छान उद्गार काढलं. मला मायेची जशी उबदार घुंगडी आणली तसंच या ठिकाणी मला एक तुमच्या संस्थेला शैक्षणिक दान द्यायचं आहे. आणि त्यावेळी 1956 रोजी संत गाडगे महाराजांनी बाबासाहेबांना हा जो परिसर आहे संत चोखामेळा विद्यार्थी वसतिगृह आणि गौतम विद्यालय पंढरपूर हा या ठिकाणी मोफत दान दिलेला आहे. अजूनसुद्धा मालमत्ता उतार्यावर गाडगेबाबा यांचं नाव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे आणि म्हणून या ठिकाणी या पवित्र वस्तूमध्ये सध्या वसतिगृह आणि गौतम विद्यालय चालू आहे. गौतम विद्यालयामध्ये आत्ता 5वी ते 10वीपर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं. सर्व या ठिकाणी उपलब्ध असणारे जे घटक आहेत या घटकामार्फत विद्यार्थ्यांना मोफत वह्या गणवेश आणि घरातून येण्या जाण्याची सोय केली जाते. संत गाडगे महाराज चोखामेळा विद्यार्थी वसतिगृहांनाही मोफत प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय आहे. सर्व खोल्यामध्ये या ठिकाणी पंखा लाईटची सुविधा आहे. या ठिकाणी 24 तास देखरेख केली जाते आणि मुलांची शैक्षणिक उन्नती होऊन त्यांची या ठिकाणी आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी हा या संस्थेचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाने सर्वच घटक तळमळीनं प्रयत्न करतात. आजपर्यंत या संस्थेत शिकून डॉक्टर, इंजिनियर आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे राजकारणी आणि समाजसेवक झालेत. ज्या समाजसेवकामार्फत या ठिकाणी समाजाचं प्रबोधन करण्याचं काम चालू आहे. विद्यार्थी प्रगत होण्यासाठी आपण प्रयत्न करत असताना बऱ्याचशाच ज्या सामाजिक किंवा कौटुंबिक अडचणी आहेत त्या अडचणीवर हे विद्यार्थी मात करत असतात. बऱ्याच घरी पती पत्नीचं भांडण झाल्यामुळे, विभक्त झाल्यामुळं मुलांच्या निवासाचा प्रश्न येतो, शिक्षणाचा प्रश्न येतो किंवा काही ठिकाणी एकल कुटुंब झाल्यामुळं त्यांच्या निवासाचा, शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो आणि असे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या या गौतम विद्यालयामध्ये आणि संत गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृहामध्ये आणले जातात. अशा विद्यार्थ्यांना घडवण्याचं आम्ही काम करतो. भले या ठिकाणी शैक्षणिक प्रगतीमध्ये ते फारसे खूप उंचावत नाहीत पण एकंदरीत त्यांची आर्थिक सामाजिक परिस्थिती चांगल्या पद्धतीने निर्माण होते
आणि प्रत्येक विद्यार्थी हा स्वावलंबी जीवन जगण्याचा शिक्षण या शाळेमधून घेतलं जातं. या संस्थेला खूप जुनी परंपरा आहे. या संस्थेला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे आणि हा वारसा जतन करून ठेवण्याचं काम संस्थेच्या वतीनं आम्ही केलेलं आहे. आज तागायत संस्थेची इमारत चांगल्या स्थितीमध्ये उभा आहे. या संस्थेमध्ये अजूनही या ठिकाणी आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकाकडून काही देणगी मिळवून किंवा काही साहित्य मिळवून आपण ही संस्थेचं देखभाल करतो आहे किंवा ऊर्जित अवस्था आणतो आहे. नुकतंच रोटरी क्लब कोल्हापूर यांच्या वतीनं जुने झालेले एक 10 शौचालय त्यांनी नूतनीकरण करून दिले आहेत. त्यासाठी त्यांनी 5,80,000 खर्च केलेला आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून शौचालयाचं काम चालू आहे. एकंदरीतच या संस्थेच्या विषयी सर्वांना जिव्हाळा असावा, ही संस्था ऊर्जित अवस्था निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करतो आहे. 6 डिसेंबर हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन येतो आहे आणि या दिनाला आम्ही संस्थेच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करतो आहे. अभिवादन करत असताना आम्हाला बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आहे, ती शिकवण आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. धन्यवाद. जय भीम.